नमस्कार, दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी इथं आपण ट्रिपला आपल्याला कुठे बाहेर फिरायला जायचं असेल, पिकनिकला जायचं असेल तर प्रत्येक वेळेस चहा कॅरी करणं आपल्याला जमत नसतं। त्यासाठी झटकीपट एक चहा पावडर जी 3 in 1 म्हणतात, म्हणजे त्यात मसालाही ॲड असतो, दुधाचं प्रमाणही असतं, चहा साखर सगळं मिक्स असतं। ही अशी रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे आणि जी खूप उपयुक्त आहे। जे चहा प्रेमी असतात त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त आहे। बाहेर गेल्यावर सुद्धा त्यांना चविष्ट चहा मिळतो। तर मग लवकरच रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं चहा पावडर घेतली आहे। चहा पावडर अर्धा कप घेतली आहे। त्यानंतर यामध्ये 1/3 कप मी साखर घेतली आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे, मी जरा साखर कमी वापरते त्यामुळे मी आता इथं 1/3 घेतली आहे। तुम्ही ती थोडी जास्त किंवा कमी सुद्धा करू शकता। अर्धा कप इथं मी मिल्क पावडर घेतली आहे। जेवढं चहाचे प्रमाण असणार तेवढंच इथं मिल्क पावडर पण घ्यायची आहे। हे सर्व इथं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे इथं 1/2 टीस्पून वेलची पण घेतली आहे। वेलचीपेक्षा हाफ प्रमाण असलेलं इथं मी जिंजर पावडर म्हणजे आल्याची पावडर पण घेतली आहे, सुंठ पावडर म्हणतात ती इथं घेतली आहे। ऑप्शनल आहे, जर चहा मसाला ऑलरेडी चहा मसाला असेल तर ही जिंजर पावडर तुम्ही वापरू नका। आणि 1/4 टीस्पून इथं मी सिनामन पावडर घेतली आहे। ही सुद्धा ऑप्शनल आहे, कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत, तर हे सगळं ऑप्शनल आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व इन्ग्रेडियंट्स। आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स झाल्यावर आपल्याला अतिशय बारीक फाईन पावडर अशी मिक्सरमधून करून घ्यायची आहे। याची तुम्ही बघू शकताय, अतिशय सुंदर अशी फाईन पावडर याची तयार झाली आहे। चहा पूर्ण बारीक झाला आहे यामध्ये आणि पाण्यात टाकताच ही पावडर पूर्ण विरघळेल एवढी व्यवस्थित बारीक झाली आहे। बाहेर जाताना पिकनिकला जाताना अशी छोटी डिस्पोजेबल म्हणजे झिपलॉकची बॅग मिळत असतात, त्याच्यात सुद्धा तुम्ही कॅरी करू शकता की जास्त त्याचं ओझं होणार नाही। यामध्ये त्या अशा 1 टीस्पून 2 टीस्पून प्रत्येकी एकदाच वापरता येईल असं पण तुम्ही भरू शकतात। ही तुम्ही प्रवासात बाहेर जाताना कधी पण ही कॅरी करू शकतात। ऑफिसमध्ये म्हणा सुद्धा पर्समध्ये ठेवून जाऊ शकतात। अशी ही झटकीपट होणारी रेसिपी पण अतिशय उपयुक्त अशी आहे। उरलेलं मिक्सचर तुम्ही हे हवाबंद डब्यात किंवा एखाद्या बरणीत व्यवस्थित स्वच्छ बरणीत सुद्धा भरून ठेवू शकतात की जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे वापरू शकता। अर्धा कप मिल्क पावडर, अर्धा कप चहा पावडर आणि 1/3 कप साखर, यामध्ये हे एवढं मिक्सचर याचं तयार झालं आहे। कुठेही हॉटेलमध्ये रूम्समध्ये आपल्याकडे केटल असतेच, त्याच्यात गरम पाणी करता येतं। 1 कपभर हॉट वॉटर घ्यायचं व्यवस्थित, अगदी गरम पाणी। आणि मघा मी दाखवलं होतं की एका व्यक्तीसाठी किती लागतं, हे एवढ्या लहान पाऊचमध्ये हे भरून तुम्ही कॅरी करू शकता, ते मी इथं दाखवत आहे। चहाचा रंग आणि जी चव मसाल्याची असते ती सुद्धा छान उतरली आहे यामध्ये। व्यवस्थित आपण घरी जसा चहा बनवतो, नॉर्मल चहा आपला रोजचा जसा असतो तसाच हा चहा तयार झाला आहे। फक्त यासाठी हा चहा घेताना थोडं थांबायचं की जे पण इन्ग्रेडियंट्स थोडे राहिलेले असतात ते याच्यामध्ये खाली सेटल होतात आणि वरती चहा व्यवस्थित आपल्याला मिळतो, किंवा तुम्ही तो फिल्टर पण करू शकता। अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील। जसा घरचा चहा रोज केलेला चहा असतो आपला, सेम तशीच चव आली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा। धन्यवाद।